याला तेलसुद्धा अजिबात राहत नाही. तळलेला आहे पापड, पाहू शकता. अजिबात तेल नाही याला. तळून पण आणि भाजून पण खाऊ शकता तुम्ही. नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजिबात नाही. पाहू शकता एवढाच पापड आहे हा. तेलात टाकल्यानंतर किती फुगतो पहा. उपवासाचा पापड आहे हा. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही हे पापड तळून पण खाऊ शकता आणि भाजून पण खाऊ शकता. अशा प्रकारे बगरीचं पापड आहे हे. शकता हा पापड मी भाजून घेणार आहे अशा पद्धतीने. खूप छान लागते हे पापड. शाबू वगैरे तुम्हाला खायला आवडत नसेल तर असे पापड करून तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशा प्रकारे भाजून पण आणि तुम्ही तळून पण खाऊ शकता. आपण पापड मी असंच भाजून घेते. ओव्हनमध्ये पण भाजू शकता. गॅसवर सुद्धा खूप छान भाजता येते. वेळ लागतो. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी. पाहू शकता इकडे ह्या बगर रात्री भिजत घातलेला होता अशा प्रकारे. आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे केल्यासारखं. आणि इकडे मी आता आदन ठेवलेलं आहे. इकडे आदन येईपर्यंत इकडे हे मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. पातेल्यात ठेवलेलं आहे गॅसवर मी पाणी मी जास्तीचं ठेवलेलं आहे. थोडं उकळी येईपर्यंत याला मधून काठी येईपर्यंत ठेवणार आहे आणि थोडंसं काढून घेणार आहे मी 2-3 तांबे. आणि मग बाकीच्यात मग ते पीठ टाकून देणार आहे. तर मी ते आता हे बगर मिक्सरवर काढून घेते. अशा प्रकारे मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात असं पाणी आणि थोडंसं बगर टाकून घेऊन हेच पाणी टाकायचं. याचंच मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी असं बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता. आता मी या पातेल्यात टाकून घेते. आणि दुसरं पण असंच मी यामध्ये टाकून घेऊन परत काढून घेते असंच बारीक. हे पण मी असंच काढून घेते. अशा प्रकारे पूर्ण काढून घेतलेलं आहे मी पाहू शकता. पाण्याला उकळी आली आहे. यातलं पाणी थोडंसं काढून घेणार आहे बाजूला. इकडे मी पाणी काढून घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही दुसऱ्या पातेल्यात पण गरम करू शकता बाजूच्या गॅसवर. यामध्ये मी टाकून घेते शेंगा नमक. अशा प्रकारे उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी थोडं थोडं हे पीठ टाकून घेणार आहे. अशा प्रकारे थोडं थोडं टाकून मी, जास्त टाकलं तर गठळ्या होतात, त्यामुळे थोडं थोडं असं बारीक धार धरून हटायचं. पाणी कमी पडते त्यामुळे थोडंसं आणखी पाणी गरम करून टाकावं लागतं. यात काढून ठेवलेलं आहे ते टाकून देणार आहे. पण आणखी थोडंसं लागते त्यामुळे आणखी थोडंसं गरम करून टाकणार आहे. घट्ट झालेलं आहे, कुरड्याचं झाल्यासारखं.
गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. बाकीचं पाणी टाकून देणार आहे. हे जरी पुरलं नाही तर थोडंसं गरम करून घेऊन टाकणार आहे. पाहू शकता पीठ शिजून तयार आहे. आम्ही याला आणले गच्चीवर. तर आम्ही पापड घालणार आहे याचे. इकडे मी धोतर टाकलेलं आहे अशा प्रकारे. आता यावर पापड टाकून घेणार आहे. पाहू शकता आता पापडे टाकत आहोत आम्ही. उपवासाचे पापड आहेत बगराचे. अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घेऊन मी ह्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यातलं आणि अशी पापड टाकत आहे. मी पूर्ण पापड असेच टाकून घेते. अशा प्रकारे माझे पूर्ण पापड घालून झालेले आहेत. पाहू शकता. परत आता मी 5 वाजता येऊन आणखी तुम्हाला दाखवते. 5 वाजेपर्यंत वाळून जातात. 5 वाजता परत मी वर येऊन परत व्हिडिओ करून तुम्हाला दाखवते. पाहू शकता पापड वाळलेले आहेत. तर आम्ही काढणार आहोत याला. आता हे असे पालते टाकून यावर पाणी शिंपडून अशा प्रकारे पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडं थोडं शिंपडून असं 1-5 मिनटं असंच ठेवून नंतर पापड काढून घेऊ आपण. अशा प्रकारे काढून घेत आहे आम्ही पापड. पाहू शकता किती छान पापड निघालेत आमचे. अशा प्रकारे पूर्ण पापड आम्ही काढून घेतो आता. अशा प्रकारे पूर्ण पापड काढून झालेले. आता असं आम्ही सुकून घेतो याला उन्हाला. पूर्ण अशी आता मी वाळू घालते. हे पूर्ण वाळू घालून झालेले आहेत पापड. पाहू शकता. आम्ही दिवसभर वाळवणार आहे असंच. आणि सांजच्या पारी 5 वाजता मी काढून ठेवणार आहे. पाहू आपण नंतर. आता पाहू शकता पापड वाळलेले आहेत मस्त असे. अशा प्रकारे आता मी काढून घेणार आहे. खाली नेऊन डब्यात भरून ठेवणार आहे. आता मस्त असे पूर्ण काढून घेते. पाहू शकता पापडे काढून आणले बगराचे. अशा प्रकारे खूप छान झालेले आहेत पापड हे. आता मी या पोत्यात भरून ठेवून देणार आहे डब्यामध्ये. पूर्ण असे पूर्ण भरून घेते या पोत्यामध्ये आणि डब्यामध्ये मी किंवा कोटीमध्ये टाकून ठेवणार आहे. अशा प्रकारे मी पोत्यामध्ये पूर्ण पापड भरून ठेवलेले आहेत. असेच आता हे पोतं मी डब्यामध्ये किंवा अशा कोट्यामध्ये भरून ठेवणार आहे. कारण पापड पोत्यात ठेवल्यामुळे लंब पडत नाहीत. जशीच्या तशी राहतात पुढच्या वर्षीपर्यंत. 1 वर्षापर्यंत. 1 वर्ष 2 वर्ष किती वर्ष टिकू शकतात हे पापड. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.
पाहू शकता एवढाच पापड आहे हा. तेलात टाकल्यानंतर किती फुगतो पहा. उपवासाचा पापड आहे हा. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही हे पापड तळून पण खाऊ शकता आणि भाजून पण खाऊ शकता. अशा प्रकारे बगरीचं पापड आहे हे. शकता हा पापड मी भाजून घेणार आहे अशा पद्धतीने. खूप छान लागते हे पापड. शाबू वगैरे तुम्हाला खायला आवडत नसेल तर असे पापड करून तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशा प्रकारे भाजून पण आणि तुम्ही तळून पण खाऊ शकता. आपण पापड मी असंच भाजून घेते. ओव्हनमध्ये पण भाजू शकता. गॅसवर सुद्धा खूप छान भाजता येते. वेळ लागतो.